नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशा प्रकारचा टास्क फोर्स अर्थात कृती दलाचा निष्कर्ष आहे. ही तिसरी लाट कधी येणार, त्यामध्ये किती जण बाधित होणार, त्या बाधित होणाऱ्यांना कसं वाचवायचं याबाबतचे विविध निष्कर्ष आणि तयारी स्वरूपातले सूचना वजा अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाले. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला दुसरी लाट ओसरली या आनंदामध्ये जनता मात्र निर्बंधांशिवाय जगायला सुरुवात करते आणि परिणाम स्वरूप कोरोना बाधितांची संख्या हळूहळू का होईना वाढायला लागलेली आहे. मात्र गेल्या वेळेला दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जितक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित समोर येत होते तितक्या प्रमाणात आत्ता येत नसल्यानं लोकांना संपूर्ण परिस्थितीचं जणू काही गांभीर्यच नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची ती तिसऱ्या लाटेच्या दहशतीची. पहिली लाट आपण पाहिली, दुसरी लाट आपण पाहिली आणि आता तिसरी लाट आपल्या सगळ्यांच्याच जवळपास येऊन ठेपलेली आहे असं वक्तव्य आणि तशा प्रकारचे निष्कर्ष सत्ताधारी पक्षाकडून आणि त्याचबरोबर प्रशासनाकडूनही केले जात आहेत. लोकांनी आपली काळजी घ्यायला हवी, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळायला हवेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सातत्यानं सूचना केल्या जात आहेत. लोकांना सूचना केल्या जात असताना प्रशासनाची तयारी कितपत आहे, प्रशासन तिसऱ्या लाटेशी लढायला तयार आहे का, हाही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण आता रुग्ण कमी झाले म्हणून कोविड सेंटर आवरायला घेतली असतील तर उद्या ज्या वेळेला पुन्हा एकदा तिसरी लाट येईल हे व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही, पण जेव्हा तिसरी लाट येईल त्यावेळेला मग कोविड सेंटर उभारण्याच्यासाठीची हालचाल सुरू करायची का हा प्रश्न उरतोच. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांच्या लसीकरणाचं काय आणि देशभरातल्या एकूणच जनतेच्या लसीकरणाचं काय, या सर्व प्रश्नांसह आजची चर्चा तिसऱ्या लाटेची दहशत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर समीर दलवाई आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं फोनवरून आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत. आरोग्य विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत दोघं जण आहेत. आपल्यासोबत IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते आरोग्य विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. पहिला आणि थेट प्रश्न आताच्या घडीला गणेश खंडकर यांना आहे. गणेश खंडकर, दुसरी लाट ओसरल्याच्या नंतर तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या निमित्तानं राज्य सरकारच्याकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तुम्हाला दिसता आहेत का? मला असं वाटतं की आता चर्चा ज्या वेळेला आपली प्रसादची सुरू झाली त्यावेळेला त्या चर्चेमध्ये तुम्ही तसं म्हणालात की तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच मुंबई महापालिकेतून किंवा बाहेरच्या महाराष्ट्रामधली ज्या बातम्या येत आहेत, जी कोविड सेंटर्स आपण उभी केली होती ती हळूहळू कोविड सेंटर बंद करण्याची तयारी आपण सुरू केली आहे आणि मला वाटतं ही खरोखर चिंतेची बाब आहे. आताच हळूहळू निर्बंध कमी झाल्यानंतर ज्या बेफिकिरी वृत्तीनं आता लोक घराच्या बाहेर पडतायत आणि जोपर्यंत हा आकडा आपला पॉझिटिव्हिटी रेट शासन म्हणत नाही किंवा केंद्र सरकारच्या वतीने त्या गाईडलाईन्स येत नाहीत की होय आता आपण पूर्ण यावर नियंत्रण मिळवलंय, आटोक्यात आलोय, तोपर्यंत आपण तिसरी लाट येणारच नाही या भ्रमात राहता कामा नये. परंतु दुर्दैव पण ज्या पद्धतीने आताची उपाययोजना आहे, विविध ठिकाणची कोविड सेंटर्स आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या लसीकरणाच्या निमित्तानं सुरू असलेले प्रयत्न हे अपेक्षित असताना तसे होत आहेत का हे सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित उत्तर मी करतो आणि त्यावरची पुढची प्रतिक्रिया डॉक्टर समीर दलवाई यांना द्यायला सांगणार आहे. गणेशजी 30 सेकंद आहेत. नाही, मी म्हटलं ना की 21 तारखेपासून 18 ते 44 या वयोगटाचं लसीकरण सुरू होत आहे देशभर. पंतप्रधानांनी ते जाहीर सुद्धा केलं की त्याचा भार पूर्णपणे केंद्र सरकार उचलणार आहे, त्याची व्यवस्था राज्य शासनाने करायची आहे. परंतु अजूनही आता दोन्ही डॉक्टर्स आपल्या चर्चेमध्ये आहेत
या लाटेचा येणाऱ्या भविष्य काळात लहान मुलांवरती किती परिणाम होणार आहे हे दोन्ही डॉक्टर सांगू शकतील. पण ठीक आहे. निश्चितच या दृष्टीने केंद्र सरकारने तयारी सुरू केलेली आहे. डॉक्टर समीर दलवाई, केंद्र सरकारनं तयारी सुरू केलेली आहे. राज्याची परिस्थिती काय? आणि दुसऱ्या बाजूला आपण अनेक ठिकाणी कोविड सेंटर आवरायला घेतलेली आहेत. अशा प्रकारच्या घटना होणं अपेक्षित आहे का? पहिला मुद्दा असा आहे की तिसरी लाट येणार, कधी येणार याची काही खात्री नाही नसताना आपण असंही गृहीत धरलेलं आहे की पहिल्या 2 लाटीत आपण ज्येष्ठ नागरिक आणि मग मध्यम वयाचे जे लोक होते त्यांच्यात ही लाट, पहिली आणि दुसरी लाट जास्त होती. आणि कदाचित ह्या दोन्ही वयोगटात वॅक्सिनेशन, लसीकरण पण झालेलं असल्यामुळे फक्त एक वयोगट राहिला आहे, तो मुलांचा. आणि म्हणूनच कदाचित जर तिसरी लाट आली तर ऑब्व्हियसली मुलांमध्ये जास्त ती पसरू शकते. ह्या एका आधारावरून आपण मुलांमध्ये तयारी सुरू केलेली आहे. आणि मला खूप आनंद वाटतोय सांगताना की महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने ऍक्च्युली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्रात पिडियाट्रिशियन्स म्हणजे बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स बनवला. त्याच्यात माझाही समावेश आहे. आणि आम्ही अगदी पहिल्या आठवड्यापासून मेच्या या कामाला लागलेलो आहोत. आमचे चेअरमन डॉक्टर, आपण आतापर्यंत काय काय केलेलं आहे त्या टास्क फोर्सच्या अंतर्गत सांगतो. प्रथम या टास्क फोर्सने जर मुलांना ह्याचा संसर्ग पसरला तर काय त्याची लक्षणं असू शकतात याच्याबद्दल स्पष्टीकरण केलं. म्हणजे माइल्ड किंवा सौम्य इन्फेक्शन, मॉडरेट आणि तीव्र ह्याची लक्षणं ओळखायची कशी पालकाने आणि डॉक्टरांनी ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण केलं. त्याचबरोबर जर मुलांना संसर्ग झाला तर किती प्रमाणात आपल्याला हॉस्पिटल बेड आणि इंटेन्सिव्ह केअर गरज लागू शकते याचा एक आढावा घेतला. तो सरकारला देण्यात आलेला आहे आणि ऑलमोस्ट 1 महिन्यापासून त्याच्या तयारीला सरकार लागलेली आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती ऑलरेडी सुरू आपण केलेली आहे. यामध्ये डॉक्टर समीर दलवाई, मी आपल्याला यासाठीच थांबवतो कारण वेळेची मर्यादा आहे. मला एक पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे आणि तो असा आहे की लहान मुलांमधल्या संसर्गाच्या निमित्तानं ज्या वेळेला उपचार केंद्राच्या निर्मितीचा विषय येतो तेव्हा लहान मुलांना त्यांच्या पालकांच्या सोबतच ठेवावं लागणार, हा विचार सुद्धा प्रकर्षानं होणं गरजेचं आहे. उपचार केंद्रांच्या निर्मितीमध्ये हा विचार केला गेला आहे का? खूपच चांगला प्रश्न आहे तुमचा आणि हा केलेला आहे. कारण जर आपण मुलाला ऍडमिट करत असलो तर त्याची आई, आजी, वडील कोणतरी सोबत असणारच. आणि म्हणून ह्याचा विचार करूनच या सर्व योजना केलेल्या आहेत. एकच मुद्दा मी म्हणत होतो, या गाईडलाईन्सवर आधारित आपण डॉक्टरांचं प्रशिक्षण शिबिर आपण घेतलेलं आहे देखील. जनरल डॉक्टर्स एक घेऊन झालं, त्याच्यानंतर बालरोग तज्ञांचं राज्यभर घेतलेलं आहे. अगदी अंगणवाडी सेविका, आशाताई आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. आणि हे ज्यांचं मिस झालं असेल त्यांना आपण ट्रेनिंग देऊन तुमच्या मीडियाच्या मार्फत आपण सूचना देत राहोत. आणि पालकांना उगाचच घाबरू नये आणि पॅनिक होऊ नये याच्याबद्दल अगदी माध्यम पण खूप चांगला सहकार करतायत. आणि समीरजी, आपण जेव्हा लहान मुलं असा उल्लेख करतो त्यावेळेला कोणत्या वयोगटाला आपण अपेक्षित धरतो आहोत? 0 ते 18 वर्ष. 0 ते 18 वर्ष, ठीक आहे. म्हणजे मग ती केवळ लहान मुलं नाही तर त्यामध्ये तरुणही धरायला हवेत. 0 ते 18 असा वयोगट आपल्याला अधिकाधिक चर्चेत ठेवायला हवा. मला डॉक्टर अमोल अन्नदाते यांना पुढचा प्रश्न विचारायचा. डॉक्टर अमोल अन्नदाते, आशा सेविकांच्या भरवशावर उपचार करण्याची तयारी राज्य सरकार करत असताना आशा सेविकांनी असहकार पुकारलेला आहे कारण त्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीयेत. हा एक भाग. आणि अशा प्रकारची कोणती आव्हानं तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आहेत? तिसऱ्या लाटेच्या संदर्भातलं आत्ताचं एक मोठं आव्हान मला जे दिसतंय, जे तातडीचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आता दुसरी लाट अजून संपलेली आहे या भ्रमात आपण राहण्याचे कारण नाही. कारण अजून जो टेल एंड आहे तो सुरू आहे आणि जो मृत्यूदर आहे किंवा केस फॅटॅलिटी रेट आहे तो महाराष्ट्राचा 1.8% आणि मुंबईचा 2.9%च्या आसपास स्थिर आहे. असं असताना सगळ्यात गंभीर गोष्ट याची पडताळणी करावी. पण काही एमबीबीएस डॉक्टरांनी मला संपर्क करून कळवलेली ही गोष्ट आहे. आपल्याला आपण 13,000 ते 15,000 रिक्त पद जी आरोग्य खात्याची आहेत तिचा एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाहीये, पण ती आकडेवारी अजूनही दुसरी लाट संपलेली असतानाही त्याच रेंजमध्ये आहे. आणि यातली सगळ्यात गंभीर बाब प्रसादजी, एमबीबीएस डॉक्टरांची जी भरती होती आरोग्य खात्याकडून, ज्याचे अर्ज मागवले होते, एमबीबीएस डॉक्टरांनी अर्ज भरून ठेवलेले आहेत,
त्यांची भरती अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट जी मला म्हणजे माझे परममित्र समीरजी हे टास्क फोर्सचे सदस्य आहेत, मला एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं, प्रसादजी, आरोग्य खात्याने नुकतीच या दुसरी लाट सुरू असताना BAMS नर्सिंगच्या नियुक्त्यांसाठी जाहिरात काढली आणि म्हणजे हे सल्ले यांना कोण देतं हा माणूस खरंच शोधणं महत्वाचं आहे. BAMS माणसाला 30,000 रुपये महिना आणि BSc नर्सिंग आणि GNM नर्सला 20,000 रुपये पगाराची जाहिरात ही आता माझ्या फोनवर मी वाचतोय. ही हार्डली महिनाभरापूर्वीची, तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही, मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवतो. ग्रामीण 30,000 रुपयांमध्ये कुठला BMS डॉक्टर आपल्यासोबत जीव धोक्यात घालून, जेव्हा आपल्याला विम्याची गॅरंटी नाही आणि किती लोकांना विमा मिळाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती, काम करेल. आणि दुसरी गोष्ट, 20,000 रुपये BSc नर्सिंग, माझ्या वैजापूरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये 40,000 रुपये पगार मी स्वतः देतोय. कसं 20,000 रुपयामध्ये सरकारी नोकरीमध्ये, तेही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करेल? ठाणे महानगरपालिकेने ऍड काढली डॉक्टरांसाठी, MD मेडिसिन माणसांसाठी 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट, 4 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट, 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट. अरे 3 आणि 4 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट काढायला हे काय हंगामी वेडबिगारी आहे? या गोष्टींचं मला असं वाटतं की कोणीतरी रोखठोकपणे टास्क फोर्सच्या सदस्याने माननीय मुख्यमंत्र्यांसमोर आणि माननीय आरोग्य मंत्र्यांसमोर अत्यंत नम्रपणे मांडलं पाहिजे की अशा प्रकारे आपल्या 13,000 ते 15,000 रिक्त पद भरलं जाणार नाही. आणि परत ज्या नर्सिंग जे पहिले आपण दुसऱ्या लाटेची चूक झाली की आम्ही उपजिल्हा रुग्णालयात इथून पेशंट पाठवायचो आणि ते जाऊन परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड नसायचा आणि ते प्रायव्हेटमध्ये बेड शोधायचे, अशी वेळ येऊ नये. शेवटचा मुद्दा, अख्ख्या आपल्या जे उपजिल्हा रुग्णालय आहेत हे मी अत्यंत नम्रपणे सांगतो की खूप चांगली, मला अभिनंदन आहे मविया सरकारचं की त्यांनी पिडियाट्रिक टास्क फोर्स केला आणि अत्यंत चांगले बालरोग तज्ञ सगळे आहेत. पण अख्ख्या पूर्ण राज्यामधल्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ 2% आपल्याकडे बालरोग, किती आपल्याकडे MD पिडियाट्रिक्स आणि DCH आहे? मला जी ढोबळ माहिती मिळाली फक्त 2% आहे. मी 1 महिन्यापासून मी झटतोय एक्झॅक्ट आकडेवारी मिळवायला. मी वैजापूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आठवड्याला 2 मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिस्टमिक डिसीजचं चे पेशंट आठवड्यातून 2 बघतो, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. IV इम्युनोग्लोब्युलिनचे 70,000 रुपये आत्ता लागतात. तिसरी लाट जाऊ द्या, खूप लांब आहे अजून, पुढचं आपण आजचं बोलूया. याच्यासाठी आमच्या उपजिल्हा रुग्णालयात आपल्याला MISC साठी एक वेगळा ट्रेनिंग, वेगळा कक्ष आणि वेगळे कॉट्स अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. हे हार्श ट्रूथ, हे एक मला वाटते खडतर सत्य आपल्याला स्वीकारून त्याच्यावर आपण काम केलं नाही तर तिसऱ्या लाटेमध्ये परत याच चर्चा करण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. हे अत्यंत मला गांभीर्याने सांगायचे. प्रसादजी, अमोल अन्नदातेजी, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. त्या बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्स मध्ये तुम्ही आहात का? नाही, मी नाहीये, कारण हे इतकं कठोर बोलणारी माणसं टास्क फोर्स मध्ये अपेक्षित पण नसतात. नाही, ठीक आहे. समीर दलवाई, आपल्या समोर वस्तुस्थिती आणून ठेवलेली आहे आणि बोलणारी मंडळी, बोलणारा गृहस्थ हा स्वतः बालरोग तज्ञ आहे. प्रसादजी, मला पण जरा काहीतरी कठोर बोलायचं आहे, बोलू का? अगदी बिलकुल बोला. आपण कठोर बोलण्यासाठीच हे व्यासपीठ खुलं आहे सगळ्यांसाठी. कदाचित मी बोलताना मगाशी लक्षात आलं नसेल, मी चुकीचं बोललो असतो, पण तुम्ही जरा एक चुकीचं बोललात की राज्याच्या मुलांना आशाताईंवर सोडलेलं आहे असं अजिबात नाही. हे बोलण्यात राज्य सरकारचा जर अपमान असेल, आशाताईंचा पण अपमान आहे. नाही, आत्ताच्या घडीला आशा वर्कर, आशा सेविकांनी काम करायचं नाही असं ठरवलंय. एक स्पेसिफिक काम आहे आणि त्यांचं काम आपण नकारू शकत नाही, त्यांना इन्सल्ट करू शकत नाही. ते त्यांच्या परीने जे काम करतात ते त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. याचा अर्थ डॉक्टर नाही आहेत असं नाही, असं तुम्ही म्हणालात. लोकांना गैरसमज नको, कदाचित तुमचा पण तो हेतू नसेल, म्हणून मी क्लॅरिफाय करतो. ठीक आहे, आपण आता डॉक्टर अन्नदातेंच्या आक्षेपांना उत्तर द्यावं. नक्की. अमोलजी जे म्हणाले ते बरोबर मुद्दा असा आहे की MISच्या केसेस येत आहेत. आता MISच्या केसेस किती येत आहेत त्याचं एक प्रमाण आहे आणि ते त्यांना देखील माहित आहे. आणि MISच्या 2 जर केसेस आठवड्याला ते बघत असतील तर टोटल तिकडे मुलांची संख्या किती आहे, त्याच्यातून इन्फेक्शन किती झालं आणि त्याच्यातून MIS किती होतंय त्यांना सुद्धा माहित आहे. आणि आपल्याला माहित आहे की अगदी शेकडो मध्ये आपल्याला आपण बघितलं एखादी MISची केस येते म्हणून अगदी घाबरून जाऊन खूपच MIS येणार आहे असं पॅनिक स्प्रेड करण्यालाही अर्थ नाही. दुसरा मुद्दा बरोबर आहे की बालरोग तज्ञांची संख्या कमी आहे आणि म्हणूनच अमोलजी मला तुम्हाला सांगायचं आहे की ट्रेनिंग करत असताना जे नॉन पिडियाट्रिशियन आहेत, इतर डॉक्टर आहेत, सरकारी डॉक्टर आहेत, तसेच खासगी आणि
आणि त्यांचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे त्यांचा वापर करू शकतो. आणि म्हणून MIS ला लागणारी जी प्रक्रिया आहे त्याची ऑलरेडी आपण दक्षता घेतलेली आहे आणि ती अवेलेबल होते आणि आहे. आणि म्हणून कृपया आपण काळजी करू नका. आपल्यासारखे खासगी रुग्णालयात देखील काम लोक डॉक्टर आहेत, अतिशय चांगलं काम करणारे जे पिडियाट्रिशियन आहेत, त्यांचा पण याच्यात समावेश करून घेऊन आहोत. ठीक आहे समीरजी, आपली प्रतिक्रिया आली. सरकारी पातळीवरची काय अपेक्षित प्रतिक्रिया होती ती आता समोर आलेली आहे. अविनाश भोंडवे यांना आता बोलतो करूया. अविनाशजी, आपण बालरोग याच्या पलीकडे जाऊन जे 18च्या वरचे आहेत त्यांच्या दृष्टीनं अपेक्षित काय करता आहात? मला वाटतं सरकारनं काय करावं यापेक्षा तुमच्याकडून मला सरळ सरळ जनतेच्या कानपिचके अपेक्षित आहेत. प्रसादजी, एक गोष्ट अशी आहे की तिसरी लाट येणार हे निश्चित आहे, फक्त केव्हा येणार हे आपल्याला याची कल्पना नाही. एकच मिनिट फक्त मध्ये थांबवतो. एक अंदाज वारंवार व्यक्त झाला आहे आणि या चर्चेत सुद्धा कधी येणार माहिती नाही असं वारंवार व्यक्त झालं म्हणून सांगतो. साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर असं म्हटलं जात आहे. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर असे आकडे चर्चेत आहेत. त्याबद्दलही काही आपण सांगू शकलात तर बरं होईल. हे अंदाज आहेत. एक लक्षात घ्या की हे सगळं ह्या जी भाकितं असतात ही काही इतर गृहीतकांवर अवलंबून असतात. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ह्या पहिल्या लाटेच्या अखेरीस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे लोक अनलॉक व्हायला लागलं. लोक आपल्या भाषेमध्ये बिनधास्त झाले. जे काही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, जे काही प्रतिबंधक उपाय ते पाळले जात नाही. दुसऱ्या बाजूनी सरकारकडून तुम्ही म्हणालात तसं इतर गोष्टी ह्या बेड्स वगैरे कमी केल्या जात आहेत. पुण्यामध्ये सुद्धा जम्बो कोविड सेंटर मधले 300 बेड कमी केलेले आहेत. अनेक ठिकाणी हे आपण पाहतोय की ती पुन्हा सेंटर बंद होतात. त्याचबरोबर टेस्टिंगही कमी केलं जात आहे. आपण जसजसे आकडे कमी येतात तुम्ही लक्ष द्या, टेस्टिंगही कमी केलं जात आहे. साहजिक कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग आधीपासूनच कमी होतं. हे झाले ह्या रोखण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या लाटेच्या अखेरीस ज्या वेळेला एक नवा व्हायरस ज्याला आता डेल्टा या नावाने ओळखलं जात होतं त्याचा उदय अमरावतीमध्ये डिसेंबरमध्येच झाला होता. तेव्हापासून आपण सांगत होतो की या नवीन विषाणूंनी दुसरी लाट येऊ शकते. त्याच वेळेला आता या डेल्टामध्ये पुन्हा व्हेरिएशन होऊन डेल्टा प्लस हा एक नवीन विषाणू आलेला आहे. आता हा याचा आता भारतामध्ये सापडले. योगाची गोष्ट अशी की मागच्या वेळेला तो डेल्टा विषाणू सुद्धा 6 ठिकाणी सापडला होता. तर आता यामध्ये या सतत जिनोम सिक्वेन्सिंग करणं हे आपल्याला लक्षात आवश्यक आहे. म्हणजे काही प्रतिबंधक उपाय हे चालू ठेवलेच पाहिजेत आणि शास्त्रीय उपाय जे आहेत की लाट रोखण्यासाठी आता आहे या क्षणी ज्याप्रमाणे डॉक्टर एखादा आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे हे गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आजार झाल्यावर लाट आल्यावर ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टींची तयारी करावी लागते. याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे बेड्स. आता परवा झालेल्या टास्क फोर्सच्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये असं सांगितलं होतं की पहिल्या लाटेमध्ये 19 लाख लोक बाधित झाले महाराष्ट्रात. दुसऱ्या लाटेमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे 40 लाख लोक बाधित झाले आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये 80 लाख बाधित होतील असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. आता कुठल्याही याच्यामध्ये ज्या वेळेला आपण संख्या धरतो त्यावेळेला एकूण स्टॅटिस्टिक्स प्रमाणे यातले 10% रुग्ण हे गंभीर असतात. 90% रुग्ण हे साधारणतः मध्यम स्वरूपाचा त्रास असतो किंवा सौम्य किंवा अतिशय सिम्पटमलेस असतात. याचा अर्थ या 80 लाखामधल्या 8 लाख लोकांसाठी तुम्हाला इस्पितळांच्या बेड्स ठेवाव्या लागतील. पुन्हा या 8 लाखांमधले 10% पेडियाट्रिक म्हणजे 10 वर्षाच्या खालील असतील. एक असं आहे की 18च्या खालची जरी तयारी ठेवली तरी 10 वर्षाच्या खालच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांची जास्ती काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांच्यासाठी लसीकरण अजूनही नाही आणि इतर गोष्टीही त्या संभ्रमात आहेत. तर 80,000 बेड्स आपल्याला लहान मुलांसाठी उपलब्ध करून ठेवावे लागतील त्या काळामध्ये, म्हणजे त्या संपूर्ण याच्यामध्ये विभागून. तर ह्या गोष्टीची तयारी होती असं वाटत नाहीये आतापर्यंत. बेड्सच्या दृष्टीने, त्यांना लागणाऱ्या डॉक्टर्सच्या दृष्टीने आणि इव्हन हे जसं आहे की पेडियाट्रिशियन तर लागणारच आहेत. आपल्या देशामध्येच मुळात पेडियाट्रिशियन कमी आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टर्स लहान मुलांचे हे व्हावे लागतील आणि बाकीचे जे आमच्यासारखे MBBS डॉक्टर्स आहेत किंवा इतर आहेत यांनाही काही विशेष ट्रेनिंग ऑफिशियली सरकारतर्फे आणि ठिकठिकाणी द्यायला पाहिजे. आता तुम्ही आपण विविध प्रकारचे मुद्दे मांडलेत. मी या निमित्तानं एक प्रश्न थेट विचारतो आणि तो असा आहे, आपण डॉक्टरांच्या पाठीशी सरकार उभी आहेत. मी सरकार म्हणालो म्हणजे इथलं आणि केंद्रातलं, असं वाटतंय का? अजिबात नाही. कारण तुम्हाला सांगतो मागही आपण बोललो होतो की बेस्ट ब्रेन्स, मी अमोल अन्नदाते याला नक्कीच
मान्यता देतील की बेस्ट ब्रेन्स आर अवेलेबल इन प्रायव्हेट प्रॅक्टिस. हे मेडिकलमध्ये फील्ड आहे की त्याच्यामुळं हे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस मधले हे जे काही दिग्गज असे नामवंत डॉक्टर्स आहेत त्यांच्या एक वेगळा टास्क फोर्स व्हायला पाहिजे होता. आता जो टास्क फोर्स आहे तो आहे, चांगले आहेत नो डाऊट, पण अजूनही कित्येक एपिडेमिओलॉजिस्ट आणि हे जे आहेत की त्यांचाही आपल्याला सल्ला घ्यायला पाहिजे. मी दुसऱ्या तयारीबद्दल म्हणत होतो ते म्हणजे ऑक्सिजन. पहिल्या लाटेमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2020 मध्ये ऑक्सिजन कमी पडला, लोकांचे हाल झाले. यावर्षी एप्रिल मे मध्ये ऑक्सिजन कमी पडला. 25% रुग्ण महाराष्ट्रातले जे 1 लाख रुग्णांचं जे 49 ते 60,000 रुग्ण हे दुसऱ्या लाटेत मृत पावले, त्यातले 25% रुग्ण हे ऑक्सिजनच्या अभावी झाले. तर ऑक्सिजनची कपॅसिटी वाढवायला लागली. आपल्याकडे अजूनही 1200 मेट्रिक टनच ऑक्सिजन आहे. मागच्या तो 2400 मेट्रिक टन लागत होता. जर तिसरी लाट मोठी आली तर यापेक्षाही आपले जास्ती हाल होऊ शकतील किंवा लोकांचे अगदी आपण एक अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेल्या वक्तव्यामध्ये जो धोका व्यक्त करताय तो जास्त स्पष्टपणे अधोरेखित केला, त्याबद्दल आभार. गणेश खंडकर, पहिल्यांदा आपल्यासाठीचा प्रश्न. मला वाटतं आतापर्यंत झालेली चर्चा फोनवरून आपण जरी आमच्या सोबत असलात तरी पण थेट आपल्यापर्यंत पोहोचली असेल. या तिसऱ्या लाटेच्या वेळेला केंद्र राज्य संघर्ष होऊ नये म्हणून काय करता आहात? नाही बघा, या वेळेला तिसरी लाट जर आपल्याकडे आली तर यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न, जसं मी या चर्चेत ऐकत होतो आणि याची यापूर्वी देखील आपण चर्चा केलेली आहे, की यावेळेला दुसऱ्या लाटेत खरोखर ऑक्सिजनचं नेमकं महत्व काय ते आपल्याला कळलं. एकतर ऑक्सिजनचा पुरवठा त्या निमित्तानं उपलब्ध होणं आणि या तिसऱ्या लाटेमध्ये हे जे अनेक म्युटंट किंवा अनेक नवीन शोध जे या विषाणूच्या बाबतीत ज्यावेळेला येतात त्यावेळेला नेमकी केंद्रानं काय भूमिका करायला हवी. मला वाटतं डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या संदर्भात त्याच्या 2 बैठकाही झालेल्या आहेत. जे कदाचित त्याची चर्चा फार बाहेर होत नसेल, पण जर ही तिसरी लाट कदाचित आली तर या संदर्भात तयारी मात्र केंद्रात सुरू आहे, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे, आपण असं म्हणतात जर आली तर, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता कमी झालेली असेल? नाही बघा, मी असं आहे की मी शेवटी एक विश्लेषक, राजकीय विश्लेषक म्हणून रोज या बातम्यांकडे पाहत असतो. मी काही डॉक्टर नाही आणि मी या बाबतीत माझं मत प्रकर्षानं जेवढं डॉक्टर्स मांडतात मी नाही मांडू शकणार. परंतु मला खात्री एवढी आहे की लसीकरणाचा वेग ज्या पद्धतीनं सुरू आहे तो यापुढे भविष्यात अधिक वाढेल आणि तो वाढल्यानंतर कदाचित आपण त्यावरती विजय मिळवू शकू असा माझा विश्वास आहे. ठीक आहे, समीर दलवाई यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित करतो. समीर दलवाईजी, आपल्यासोबत असलेल्या आरोग्य विश्लेषकांनी विविध प्रकारचे धोके संभाव्य स्वरूपातल्या परिस्थितीत आपल्या समोर आणले आहेत. पद रिक्त असणं, पद भरण्याच्या संदर्भात समन्यायी वृत्ती नसणं, 25% रुग्णांच्या ऑक्सिजनचा तुटवडा आपण भोगलेला असताना भविष्यात जर 80 लाख बाधित होणार असतील तर त्याच्यासाठीची पूर्वतयारी, लहान मुलांसाठी 0 ते 18 ज्या वयोगटाची आपल्याला सगळ्यात जास्त काळजी तिसऱ्या लाटेत आहे त्यांच्यासाठी 80,000 बेड्स राखीव ठेवणं, इतक्या रुग्णखाटा ठेवणं, अशा प्रकारची विविध आव्हानं आहेत. या सगळ्याची चर्चा तुमच्या टास्क फोर्समध्ये होत असेल आणि ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरे जाल त्यावेळेला याची तयारी झाली असेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. मला वाटतं सर्वच मुद्दे बरोबर होते आणि चांगले होते. आता भरती किती करायची, कशी करायची याच्यावर राज्य सरकारची एक प्रक्रिया आहे आणि ती करणारच. फक्त अमोलजी माझे खास मित्र आहेत, एकाच वेळी आपण परमनंटली किती लोक एम्प्लॉय करू शकतो ह्याच्यावर काही लिमिटेशन्स असतात. म्हणून सध्या तरी जर आपल्याला एक पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काही महिन्यांसाठी जर जास्त गरज लागणार असेल तर ती करू नये असं पण मला वाटत नाही तुम्ही सुचवलं असेल. दुसरा मुद्दा असा आहे की आपण आकडेवारी लावत असताना आजार जो होतो तो आकडेवारी गणिताप्रमाणे होतोच असा नाही. आपण आकडेवारी लावल्यावर 80,000 रुग्णांना सिरियस आजार होण्याची शक्यता आहे, पण ती एकाच दिवशी सकाळीच होईल, एकाच सकाळी होईल असं नाही. डॉक्टर साहेब पण अविनाशजी पण म्हणाले ते स्टॅगर्ड असते आणि हळूहळू ते रुग्ण येत असतात आणि म्हणून एका दिवशी 80,000 खाटा पाहिजेत असं नाही, पण आपल्याला ते स्टॅगर करायचं. आणि म्हणूनच एक खूप इम्पॉर्टंट गाईडलाईन अशी आहे की ज्यांना सौम्य आजार आहे त्यांना आम्ही असं सूचना दिलेली आहे की तुम्ही स्वतःचे जे डॉक्टर असतात, माझा डॉक्टर आपण म्हणतो किंवा सरकारी डॉक्टर जर असतील त्यांना दाखवून तुम्ही ह्या मुलांना घरच्या घरी त्यांचा इलाज करा. सौम्य ज्यांना आजार आहेत त्यांना. समीरजी, मला वाटतं हा जो संस्थात्मक विलगीकरण आणि गृह विलगीकरणाचा घोळ आहे ना तो कुठेतरी थांबवता आला तर बरं होईल, कारण दर 4 दिवसांनी याला संस्थात्मक विलगीकरणात न्या
आणि त्याला गृह विलगीकरणात ठेवा असं चाललेलं असतं. मी एक पटकन पुढचा प्रश्न विचारतो, वेळेची मर्यादा आहे, आपण अतिशय पटकन त्याचं उत्तर दिलं तर खूप बरं होईल. मुद्दा असा आहे की चाचण्या का कमी केल्या? चाचण्या कमी केल्यात असा मुद्दा नाही आहे. आता बरेचसे लोक आपण जर खासगी याच्यात जरी बघितले, पीपल डोंट प्रिफर टेस्ट करायला, लोक स्वतः प्रिफर करत नाहीयेत. हा पण एक मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा गणेशजी जे म्हणाले लसीकरणाबाबत, महाराष्ट्र राज्यात आज आपण दिवसाला 10 लाख लसी देऊ शकतो अशी क्षमता आहे. मात्र केंद्र सरकारने जर आपल्याला 10 लाख लसी दिवसाच्या पुरवल्या तर आपण पटापट पूर्ण जनतेचं लसीकरण अगदी करू अगदी शकतो. 21 तारखेपासून ते होणारच आहे. मला वेळेची मर्यादा आहे म्हणूनच मी आपल्याला थांबवलं. 21 तारखेपासून पुरेशा लसी उपलब्ध होतील आणि मग प्रत्येकाची क्षमता आपल्याला कळेलच. जाता जाता अविनाश भोंडवे, छोटासा 30 सेकंदात पटकन याचं उत्तर द्या की संपूर्ण चित्रामध्ये लोक तयार नाहीत टेस्ट करून घ्यायला, हा बचाव असू शकतो? नाही, लोक बऱ्यापैकी तयार आहेत आणि आता थोडं जनजागृती बऱ्यापैकी झालेली आहे. परंतु एक पेशंट पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याचं जे कॉन्टॅक्ट आहेत ते किमान 15 ते 20 तपासायला पाहिजेत. हा जो मुद्दा आहे त्या पद्धतीने सरकारी पातळीवर हा प्रयत्न केला जात नाही. अगदी सुरुवातीला काही दिवस केला गेला, तो या सध्या ह्याच्यामध्ये होत नाही. अगदी याच काळजीने आपल्या सगळ्यांना ग्रासलेलं आहे, हे विसरता कामा नये. सरकार पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत काय वागली, कशा पद्धतीचं त्यांचं वर्तन राहिलंय हे लोकांच्या लक्षात आहे. तिसऱ्या लाटेत त्या चुका करू नका अशी लोकांची अपेक्षा आहे. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.